निवडणूक एकाच्या अस्तित्वाची आणि दुसऱ्याच्या वर्चस्वाची। विधानसभेत पराभव होऊनही त्यांनी जिंकण्यासाठी जीवाचं रान केलं आणि दुसऱ्याने सारी यंत्रणा पणाला लावून प्रचार केला। सोलापूर जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये राम सातपुते अकलूजमध्ये मोहिते पाटलांचं पानिपत करणार अशा चर्चा असताना मोहितेंनी मोठ्या दिमाखामध्ये आपला गट राखलाय आणि सातपुतेंना आम्हीच अकलूजचे किंग आहोत हे दाखवून दिलेलं आहे। अकलूज नगर परिषदेचा निकाल आता समोर आलेला आहे आणि यामध्ये मोहिते पाटलांचं वर्चस्व आता जवळपास सिद्ध झालेलं आहे। एकूण 13 प्रभाग होते, 26 उमेदवार होते आणि 22 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी झाले, तर नगराध्यक्ष म्हणून रेश्मा आडगळे या सुद्धा शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी झालेल्या आहेत। भाजपच्या पूजा कोथमिरे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। नाही म्हटलं तर भाजपला इथे फक्त 4 जागांवरती यश आलंय। त्यामुळे पुन्हा एकदा अकलूजकरांनी मोहिते पाटील म्हणतील तसंच आमचं उत्तर असेल हे आता मतपेटीतून स्पष्ट केलंय। मोहिते ऐन लोकसभेमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले, भाजपला सोडून गेले आणि सोलापूरची गणित फिरली। त्यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना पाडून धैर्यशील मोहिते पाटील म्हाड्याचे खासदार झाले। तिकडे विधानसभेमध्ये उत्तम जानकर यांना दिलेला शब्द पाळला आणि राम सातपुतेंना घरी बसवलं। आजूबाजूच्या इतर जागांवर सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीला चांगलाच फायदा करून दिला। आता राम सातपुतेंनी जंग पछाडून सुद्धा अकलूजकरांनी मोहितेंनाच साथ दिली। या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रचंड आरोप प्रत्यारोप झाले। म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार राम सातपुते यांनी मला 35 कोटींची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट अकलूजचे जयसिंह मोहिते पाटील यांनी केला। मी ऑफर धुडकावली आणि उत्तम जानकर यांना दिलेला शब्द पाळला असं सुद्धा स्पष्ट केलं। इतकंच नाही तर मला मुख्यमंत्र्यांकडे नेण्यात आलं होतं असं सुद्धा त्यावेळी मोहिते पाटलांनी सांगितलं होतं। दुसरीकडे लोकांना धमक्या देणं हाच मोहिते पाटलांचा धंदा आहे असं राम सातपुते म्हणाले। मुख्यामधले आरोपी ते सोबत घेऊन फिरतात। दहशत संपली पाहिजे, लोकांच्या जमिनीवर त्यांच्या हस्तकांमार्फत छापे टाकले जातात। या सगळ्या धुरळ्यांनंतर सुद्धा मोहिते पाटलांची यंत्रणा जिंकली असून अकलूजवर वन साइड मोहिते पाटलांनी विजय मिळवलाय। या सगळ्याबाबत काय वाटतं? तुम्ही अकलूजचे असाल तर तिथली गणितं काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच सकाळला फॉलो करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।